अहमदनगरमध्ये आज शिवसेनेचा संवाद मेळावा। खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे आणि अहमदनगरचे लोकसभा उमेदवार सुजय विखे पाटील उपस्थित राहणार। अमरावतीमध्ये आज ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा। अमरावती लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी देण्याची मागणी। सुप्रिया सुळेंसाठी महाविकास आघाडीची इंदापूरमध्ये सभा। शरद पवार, रोहित पवार, बाळासाहेब थोरात उपस्थित। रामटेकची जागा शिंदे गटाकडेच राहणार, तर अमरावतीच्या जागेवर भाजपच लढणार। चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य। भंडारा गोंदियामधून नाना पटोलेंच्या जागी डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, तर चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना तिकीट मिळण्याचे चिन्ह। बारामतीमध्ये बिहारसारखी परिस्थिती। अजित पवार यांनी नेक्सस तयार केले, गुंडांकडून दम दिला जातोय, विजय शिवतारेंचं वक्तव्य। अहमदनगर दक्षिण लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून निलेश लंके आणि राणी लंकेंच्या नावाची चर्चा। दोघांपैकी एक जण निवडणूक लढवणार हे निश्चित। तुतारी कोण हाती घेईल लवकरच कळेल, राणी लंके यांचं सूचक विधान। शिरूरमध्ये अमोल कोल्हेंच्या प्रचाराला सुरुवात। दिवसभर मतदारसंघातील नागरिकांच्या घरी जाऊन भेटी घेणार। पुण्यातल्या कसबापेठ मतदारसंघासाठीचा निधी पर्वती मतदारसंघात वळवण्याचा राज्य सरकारचा निर्णय कोर्टाकडून रद्द। कसब्याला तातडीनं निधी देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश। कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली होती तक्रार। बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील कार्यकर्त्यांची बैठक। बजरंग सोनावणे, ज्योती मेटे यांच्या संभाव्य उमेदवारीवरून नाराजी। आधीपासूनच पक्षात असलेल्यांना उमेदवारी द्यावी, कार्यकर्त्यांची मागणी। धामणगाव मतदारसंघाचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आढावा। जिल्हाधिकाऱ्यांसह लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनीही दिली भेट। कालपासून पंकजा मुंडे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर। शहरातील नारायणगड इथे पंकजा मुंडे यांनी घेतलं नगद नारायणाचं दर्शन। बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे 2 दिवसांपासून बीड जिल्हा दौऱ्यावर। यावेळेस भाजपचे आमदार लक्ष्मण पवार, ठाकरे गटाचे माजी आमदार बदामराव पंडित यांची पंकजा मुंडेंनी घेतली भेट। महाराष्ट्रामध्ये बीआरएस पक्षाचं काम बंद। भंडाऱ्यामध्ये बीआरएसच्या 58,000 कार्यकर्त्यांचा विकास फाउंडेशनमध्ये काम करण्याचा निर्णय। माजी आमदार चरण वाघमारे यांची प्रतिक्रिया। सोलापूरमधल्या आम आदमी पक्षाच्या 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलन प्रकरणी कारवाई। नाशिकच्या येवल्यामध्ये हिंदू मुस्लिम एकतेसाठी सामूहिक इफ्तार पार्टीचं आयोजन। इफ्तार पार्टीला अनेक पदाधिकाऱ्यांसह स्थानिक हिंदू मुस्लिम बांधवांची हजेरी। आचारसंहितेमुळे रासायनिक खत विक्री अडचणीत। खताच्या गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असल्यामुळे कृषी केंद्र संचालक संकटात। स्टिकर्स लावून फोटो झाकण्यासाठी संबंधित कंपनीने स्टिकर्स पुरवावीत, विक्रेत्यांची मागणी। जळगावच्या वर्डी गावात सर्वपक्षीय नेते मंडळींना गावबंदी। केळी आणि कापसासह इतर पिकांच्या विम्याची रक्कम मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक। जळगावच्या शाहूनगरमधून एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोघांना अटक। 9,77,000चा 122 ग्रॅम ड्रग्ज जप्त। गडचिरोलीमध्ये एका कट्टर नक्षल समर्थकाला पोलिसांकडून अटक। भामरागडमध्ये नाकाबंदी दरम्यान कारवाई केल्याची माहिती। मावळमधल्या 6 वर्षीय मुलीच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा, तर आरोपीच्या आईला 7 वर्षांचा कारावास। 2 ऑगस्ट 2022ला आरोपी तेजस दळवीकडून अल्पवयीन मुलीची हत्या। वर्ध्याच्या सेलूमधील अमृततुल्य चहाच्या दुकानाला आग। आगीत सर्व साहित्य जळून खाक। 3 लाखांचं नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।